बाबासाहेबांच्या विचारावर चालायचं आहे। बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवायचे आहेत। प्रत्येकाच्या मनामनात प्रत्येकाच्या डोक्यात बाबासाहेब रुजवायचे आहेत। आणि म्हणून आम्हाला त्यासाठी जागे राहावं लागणार आहे, त्यासाठी आम्हाला पेटून उठावं लागणार आहे, त्यासाठी आम्हाला क्रांती करावी लागणार आहे। आणि कशी क्रांती करायची? बाबासाहेबांनी जशी क्रांती केली तशी क्रांती करायची। आमच्याने तशी होत नसेल तर प्रयत्न करायचा आहे, पण करायचा आहे। म्हणून द्यावा कुणाला दोष, कुणा म्हणावं खोट, आपल्याच दाताखाली रे फाटून गेले ओठ। तुमच्याच पूर्वजांचं ते काय जीन होत, तुम्हीच आज करता की तुमचं भविष्य खोट। म्हणता कुण्या मुखाने अरे माझंच घोड मोठ, मग का लावता बा भीमाच्या करणी लागाल बोट। आम्हाला जागा राहावं लागणार आहे, कारण अरे माझ्या भीमावानी क्रांती घडवा। आणि ही क्रांती घडवत असताना आला चुकुनी आडवा, आला चुकुनी भडवा, धरून त्याला तुडवा। आला चुकुनी आडवा, धरून त्याला तुडवा, पण संसदेवर निळा झेंडा चढवा। क्रांती करत असताना आला चुकुनी आडवा, आला चुकुनी आडवा, आला चुकुनी आडवा, आला चुकुनी भडवा, धरून त्याला तुडवा, पण संसदेवर निळा झेंडा चढवा। संसदेवर निळा झेंडा चढवा, संसदेवर निळा झेंडा चढवा, संसदेवर निळा झेंडा चढवा, संसदेवर निळा झेंडा चढवा। क्रांती घडवा। आणि ही क्रांती घडत असताना आम्हाला काय करायचं? धडा पहिलाच शिक्षणाचा घ्या रे, धडा पहिलाच शिक्षणाचा घ्या रे, मग एकात एक यारे सारे, मग एकात एक यारे सारे, मग एकात एक यारे सारे। धडा पहिलाच शिक्षणाचा घ्या रे, मग एकात एक यारे सारे, मग एकात
बाबासाहेबांनी सांगितलं की मोक्याच्या जागा पटकवा. आम्ही मोक्याच्या जागा पटकवतो, नगरपालिकेत जाऊ, नाहीतर मग आम्ही देशसेवा करण्यासाठी निघून जातो. पण मोक्याच्या जागा नेमक्या कशा पटकवायच्या आणि कोणत्या पटकवायच्या? आपल्या समोर ज्वलंत उदाहरण आहे. मोक्याच्या जागा कशा पटकवायच्या, मोक्याची जागा कशी असते, कोणती असते, आपल्या समोर ज्वलंत उदाहरण आहेत. आदरणीय माननीय डॉक्टर भगत सर आणि दिलीप भाऊ पोटफोडे आणि अनेक असे मान्यवर आहेत ज्यांनी मोक्याच्या जागा पटकवलेल्या आहेत आणि एकंदरीत बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत, संघर्ष करत आहेत पूर्ण करण्यासाठी. म्हणून एका मागे एक आपला चुरबा, एका मागे एक आपला चुरबा, एका मागे एक आपला चुरबा. आला चुकुनी आडवा, आला चुकुनी भडवा, धरून त्याला तुडवा. आला चुकुनी आडवा, धरून त्याला तुडवा. पण संसदेवर विराजेल स्वप्न भीमाचे, भीमाचे, भीमाचे. स्वप्न भीमाचे साकार करा रे, स्वप्न भीमाचे साकार करा रे. झेंडा निळाच हाती धरा रे, झेंडा निळाच हाती धरा रे, झेंडा निळाच हाती धरा रे, झेंडा निळाच हाती धरा रे. स्वप्न भीमाचे, स्वप्न भीमाचे साकार करा रे, स्वप्न भीमाचे साकार करा रे. झेंडा निळाच हाती धरा रे, झेंडा निळाच हाती धरा रे, झेंडा निळाच हाती धरा रे. मग झोप त्यांची आता तुम्ही उडवा, झोप त्यांची आता तुम्ही उडवा, झोप त्यांची आता तुम्ही उडवा. स्वप्न भीमाचे साकार करा रे, स्वप्न भीमाचे साकार करा. काय होतं बाबासाहेबांचं स्वप्न, काय होतं बाबासाहेबांचं स्वप्न, काय होतं सांगा बरं. बाबासाहेब म्हणतात की मला माझा समाज सुटाबुटा कोटात पाहिजे, सुटाबुटा कोटात आणायचा आहे माझा समाज. बाबासाहेब म्हणतात की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाचे शासनकर्ती जमात व्हायचे आहे. बाबासाहेबांचं स्वप्न होतं माझ्या समाजातला व्यक्ती, माझ्या समाजातले शासनकर्ती जमात झाले पाहिजे. जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाचे शासनकर्ती जमात व्हायचे आहे. आमच्या घरांच्या भिंतीवर काय लिहिलेलं राहतं, आमच्या घरात कुणाकुणाच्या भिंतीवर असं लिहू नये बरं मला या देशाचा शासनकर्ती जमात बनायचा आहे म्हणून. आमच्या घरांच्या भिंतीवर काय लिहिलेलं राहते. आवाज येतोय ना माझा, तुम्हालाच बोलतेय मी, तुम्हालाच बोलण्यासाठी आणलंय मला इथे. बाबासाहेब म्हणाले की तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाचे शासनकर्ते जमात व्हायचे. आणि आम्ही बाबासाहेबांचे स्वप्न दूर ठेवा अशी इथं बाबासाहेबांचे विचार आम्ही इकडून निघून चाललोय. आमच्या घरांच्या भिंतीवर लिहून ठेवलेलं राहते इथं साडीला पिको फॉल करून मिळेल, इथं नवरीचे स्पेशल ब्लाऊज शिवून दिले जातील, थंड दूध दही ताक उत्तम दर्जात मिळेल, इथे नवरींचे स्पेशल ब्लाऊज शिवून दिले जातील.
परी साडी सेंटर, इकडचं साडी सेंटर आणि तिकडचं साडी सेंटर, बस आमच्या घरांच्या भिंतीवर हे लिहिलेलं राहते. हे होतं का बाबासाहेबांचं स्वप्न? जाग जाओ जय भीम वालो तूफान आने से पहले, जाग जाओ जय भीम वालो तूफान आने से पहले, क्या कहा था भीम जी ने जाने से पहले, कि मेरा रत्न रोको मंजिल आने से पहले, कि मेरा रत्न रोको मंजिल आने से पहले, मगर तुम तो सो गए रथ को हिलाने से पहले, रथ को हिलाने से पहले. बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं बघा. शासन करता दलित माझा दिलीत दिसावा, शासन बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं? शासन करता शासन करता शासन करता शासन करता शासन करता, अरे शासन करता दलित माझा दिलीत घुसावा, 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 उद्या भटाच्या दारावर झेंडा भीमाचा दिसावा, उद्या भटाच्या दारावर झेंडा भीमाचा दिसावा, बाबासाहेबांचं स्वप्न होतं की माझा समाज मोक्याच्या जागा पटकवला पाहिजे, पण आमचं काहीतरी वेगळंच असतं. म्हणून स्वप्न भीमाचे साकार करारे, स्वप्न भीमाचे साकार करारे, झेंडा नीलाच हाती धरारे, झेंडा नीलाच हाती धरारे, झेंडा नीलाच हाती धरारे. अरे वा, झोप त्यांची आता तुम्ही मुडवा, अरे झोप त्यांची आता तुम्ही मुडवा, आलाच कुणी आडवा, आलाच कुणी आडवा, धरून त्याला तुडवा, आलाच कुणी आडवा, आलाच कुणी भडवा, धरून त्याला तुडवा, पण संसदेवर निळा झेंडा चढवा, संसदेवर निळा झेंडा चढवा, संसदेवर निळा झेंडा चढवा, संसदेवर निळा झेंडा चढवा, संसदेवर निळा झेंडा चढवा. सारे मिळून एकतेने यावा, सारे मिळून एकतेने यावा, सारे मिळून, सारे मिळून, सारे मिळून, सारे मिळून एकतेने यावा, सारे मिळून एकतेने यावा, भाऊ भावात विचाराने राहावा, भाऊ भावात विचाराने राहावा, भाऊ भावात विचाराने राहावा, सारे मिळून एकतेने यावा, सारे मिळून एकतेने यावा, भाऊ भावात विचाराने राहावा, भाऊ भावात विचाराने राहावा, भाऊ भावात विचाराने राहावा. मग आपला नेता आपणच घडवा, आपला नेता आपणच घडवा. आवर्जून सांगावं असं वाटतं की भाऊ भावात विचाराने राहावं. आमच्यामध्ये सध्या फार गैरसमज झालेले आहेत. तो
तो ह्या जातीचा, मी त्या जातीचा, त्याने एका जातीचा, मी दुसऱ्या जातीचा, तो तिसऱ्या जातीचा. एका जंगलामध्ये 2 वाघ राहत होते आणि त्या दोघांची एवढी मस्त मैत्री होती, एवढी चांगली मैत्री होती. दोघांची गुहा जवळ असतात, दोघांचे घर जवळ असताना त्यांच्या दोघं जण कधी ह्याच्या घरात राहायचे तर दोघं जण कधी त्याच्या घरात राहायचे. शिकारीला सुद्धा दोघं एकदाच जायचे, एकच शिकार करायचे आणि दोघात खायचे. एवढं प्रेम होतं त्यांच्यामध्ये. पण जंगलातल्या काही लांडग्यांना ही गोष्ट पटली नाही. त्या लांडग्यांनी त्या वाघांमध्ये भांडण लावलं, काहीतरी गैरसमज निर्माण करून दिला आणि त्या वाघांची मैत्री तुटली. एवढं एकत्र राहणारी वाघ आता एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हते. ह्यानं त्याच्याकडे बघत नव्हता, त्यानं त्याच्या घरात येत नव्हता, त्यानं त्याच्यासोबत शिकारीला जात नव्हता, त्यानं त्याच्याकडे लक्ष देत नव्हता. एवढी त्यांच्यामध्ये फुटाफूट झाली, एवढे ते बाजूला झाले. आणि याच गोष्टीचा फायदा उचलून जंगलातल्या काही लांडग्यांनी असा प्लॅन केला की हा वाघ शिकारीला गेल्याच्या नंतर त्याच्या पिलांना आपण जाऊन खायचं. आणि एक वाघ शिकारीला गेलेला असताना दुसरा वाघ त्याच्या घरात होता. तेव्हा काही लांडगे आले आणि त्या वाघाच्या पिल्ल्याला मारण्यासाठी गेले. जो वाघ शिकारीला गेला होता त्याच्या पिल्ल्याला मारण्यासाठी त्याच्यावरती झेप घेणार म्हणलं की त्या तिकडचा वाघ येतो आणि त्याच्या पिलांना वाचवतो. तेव्हा शिकारीहून वापस आल्याच्या नंतर त्या वाघाला त्या वाघाची पिलं म्हणतात की बाबा, तुम्ही तर त्या शेजारच्या वाघासोबत भांडणं केले, तुम्ही तर त्याला बोलत नाही, तुमचे त्याच्यासोबत एवढे भांडणं, तुम्ही त्याच्या तोंडाकडे पण बघत नाही, त्यांच्यासोबत शिकारीला जात नाही. पण आज आम्हाला जंगलातले लांडगे मारायला आले होते तर त्या वाघाने येऊन आम्हाला वाचवलं का? तेव्हा तो वाघ म्हणाला की बाळा, 2 वाघांमध्ये कितीही बोलणं बंद असलं, कितीही दूर राहिले तर त्या अबोल्याचा जंगलातल्या लांडग्यांनी फायदा उचलायचा नसतो. ज्यांना समजलं त्यांना समजलं. म्हणून आम्हाला एकीकरण किती गरजेचं आहे. जर आपण सगळे एकाच घरातले, तुम्ही जात्यातले तर आम्ही सुपातले, बौद्ध समाज, मातंग समाज, मराठा समाज, कुणबी, तेली, माळी, साळी, कोळी, आपण एकच आहोत. आपला फरक फक्त एवढाच, आपण सगळे एकाच घरातले आहोत. फक्त एवढं केलं की आपण आपल्या चुली बाजूला मांडल्या, तू तिकडं करून खा, मी इकडं करून खाणार, तू तिकडं करून खा. पण याच गोष्टीचा फायदा काही लोक घेत आहेत. या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे, या गोष्टीचं आम्हाला भान असलं पाहिजे. म्हणून आपला मित्र कोण, शत्रू कोण जाणार, आपला मित्र कोण, शत्रू कोण जाणार, माझा भीमाला एक केले माझा, माझा भीमाला एक केले माझा, माझा भीमाला एक केले माझा. आपला नेता आपणच घडवा, अरे आपला नेता आपणच घडवा. आलाच कुणी अडवा, आलाच कुणी भडवा. आम्हाला क्रांती का करायची आहे बाबासाहेबांची? का एवढं कार्यकर्ते जे जीव ओतून सांगत आहेत, बाबासाहेबांच्या विचाराला बैमान होऊ नका, बाबासाहेबांच्या रक्ताला बैमान होऊ नका, बाबासाहेबांचे विचार अंगीकारा, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचा. का सांगत आहेत एवढं जीव तोडून? कारण बाबासाहेबांनी आमच्यासाठी एवढं उपकार, बाबासाहेबांचे आमच्यावरती अनंत असे उपकार आहेत. आणि काही नेते कार्यकर्ते बाबासाहेबांचं कार्य करतात, जे बाबासाहेबांचं मनातून अंतकरणातून कार्य करतात, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. पण बाबासाहेबांच्या पुण्याईने ज्यांना खुर्ची मिळाली, बाबासाहेबांच्या पुण्याईने ज्यांना मान सन्मान मिळाला, बाबासाहेबांच्या पुण्याईने ज्यांना पद मिळालं, अशी लोक आपल्या स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मुलाबाळासाठी बाबासाहेबांच्या रक्ताशी गद्दारी करतात, बाबासाहेबांच्या चळवळीशी गद्दारी करतात, बाबासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करतात. अशा नेत्यांना माझं सांगणं आहे की कुर्सी के लिए जालिमों से सौदेगिरी न कर, कुर्सी के लिए जालिमों से सौदेगिरी न कर, महापुरुषों के कातिलों को बाइज्जत बरी न कर. कुर्सी के लिए जालिमों से सौदेगिरी न कर, महापुरुषों के कातिलों को बाइज्जत बरी न कर. औलादे खोई है भीम ने इस समाज और देश के खातिर, तू अपने औलादों के लिए भड़वेगिरी न कर, भड़वेगिरी न कर.
लक्ष असू द्या.